नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात जे शुभ असतात. यापैकी एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग. पंचांगानुसार या योगाचे महत्त्व खूप अधिक आहे. हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि सोने, नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ आणि महत्त्वाची मानले जाते. यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते. चला तर जाणून घेऊया या दिवशी खरेदीचे महत्त्व आणि उपाय. धार्मिक मान्यतेनुसार पंचांगानुसार 7 शुभ योगामध्ये पुष्य अमृत योग खूप प्रमुख मानला जातो. हा योग गुरुपुष्य योग, गुरुपुष्य नक्षत्र योग, गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्य अमृत योग या नावाने ओळखला जातो. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग अतिशय महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो. हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही या नक्षत्राचे पूजन करतात. या योगात गुंतवणूक आणि खरेदी केल्यास अनेक पटीने आपणास लाभ होतो. गुरुपुष्यामृत योगावर चांदीचा चौकोनी पत्रा विकत घेणे आणि त्याचे पूजन करणे ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते. चांदी हा चंद्राचा धातू आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर तो खरेदी केल्याने घरात स्थिरता, शांतता आणि लक्ष्मीचा वास राहतो. चांदीचा चौकोनी आकार स्थिरता दर्शवत असतो. यामुळे घरातील पैसा टिकून राहतो. चांदी चंद्राचे कारक आहे आणि हा योग गुरुचा आहे. या चांदीच्या पत्र्याचे पूजन केल्याने गज केसरी राजयोग या समान आपणास फळ मिळते. हा चांदीचा पत्रा घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते आणि घरातील सदस्यांचे मन शांत राहते. गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर सोनाराच्या दुकानात जाऊन एक छोटासा चांदीचा पत्रा विकत घ्यावा. तो वजनाने कितीही असू शकतो, पण आकार मात्र चारही बाजूने समान असावा, म्हणजे चौकोन असावा. दुकानातून पत्रा आणल्यावर तो थेट पूजेत ठेवू नये. प्रथम एका वाटीत थोडेसे कच्चे दूध टाकून गंगाजल टाकून तो पत्रा ठेवायचा आहे. त्यामध्ये तो चांदीचा पत्रा काही वेळ भिजत ठेवायचा आहे. यामुळे यावरील अशुद्धी दूर होते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून देवासमोर बसून एका पाटावर पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर तांदळाची छोटीशी रास मांडावी. तांदूळ सुद्धा आपणास पिवळे करायचे आहेत, म्हणजे हळदीनं आपणास पिवळे करायचे आहेत. तांदळाच्या राशीवर तो चांदीचा चौकोनी पत्रा ठेवायचा आहे. पत्र्यावर अनामिका बोटाने म्हणजे रिंग फिंगरने केशर किंवा अष्टगंधाचा तिलक त्या चांदीच्या पत्र्याला करायचा आहे. चांदीच्या पत्र्याला अक्षत आणि पिवळी फुलं अर्पण करायचं आहेत. धूप, दीप आणि दिवा लावायचा आहे. अगरबत्ती लावून पूजेदरम्यान आपणास कोणता मंत्र म्हणायचा आहे याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, पूजा करताना आपणास ओम बृहस्पते नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या दोन्ही मंत्राचा जप आपणास करायचा आहे. पूजा संपन्न झाल्यावर तो चांदीचा पत्रा काही वेळ देवाऱ्यातच ठेवायचा आहे. त्यानंतर त्याचे 2 मुख्य उपयोग तुम्ही करू शकता. हा पत्रा तुम्ही पैसा ठेवण्याच्या जागी तिजोरीत ठेवू शकता. हा पत्रा एका पिवळ्या रेशमी कपड्यात बांधावा. त्यासोबत एक गोमती चक्र ठेवावे किंवा पिवळी कवडी ठेवल्यास अधिक उत्तम मानले जाते. ही पोटली आपणास पैसा ठेवण्याच्या जागी ठेवायचा आहे. त्यामुळे घरात बरकत येते. जर तुम्हाला घरामध्ये मानसिक अशांती वाटत असेल तर हा पत्रा घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका सुरक्षित जागी किंवा जमिनीच्या खाली किंवा आपण ईशान्य दिशेला हा पत्रा पुरू शकता. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. हा पत्रा तिजोरीत ठेवल्यानंतर दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला धूप आणि दीप ओवाळावे. यामुळे त्याची ऊर्जा टिकून राहते. तर मंडळी, गुरुपुष्यामृत योगावर जर रात्री तुम्ही हा उपाय केलात, 100% आपल्या घरात लक्ष्मी निवास करते आणि आपल्या घरात त्या कायम टिकून राहतात. तर मंडळी, गुरुपुष्यामृत योग हा ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योग अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या दिवशी आपण अशा चांदीच्या पत्र्याची पूजा जर करत असाल तर घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. हा उपाय गुरुपुष्यामृत योगावर आपण नक्कीच करायचा आहे.
जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.